दरम्यान हिंगोलीत सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात सराफा व्यापाऱ्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। महाराष्ट्रामध्ये लग्न सराई सुरू झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने सोन्याच्या दरात देखील वाढ झालेली आहे। जागतिक स्तरावरचे जे व्यापारी युद्ध आहे त्यामुळे संपूर्ण सोन्याचे भाव वाढल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण सध्या हिंगोलीच्या एका सराफा दुकानामध्ये आहे। आपण या ठिकाणी जर बघू शकता सोनं खरेदी करण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी असते, मात्र सोन्याचे भाव वाढल्यामुळे सराफा दुकानामध्ये जे खरेदी करणार आहेत त्यांची संख्या कमी झालेली आहे। आपण जर बघितलं असेल की या संपूर्ण दुकानामध्ये वर्दळ असते, मात्र आज जे आहे ते सोनं खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी जे नागरिक आहेत त्यांनी पाठ फिरवली। आपल्याला जे भाव वाढलेले आहेत आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी सराफा दुकानदार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सोन्याचे भाव वाढलेले आहेत, कशामुळे वाढलेत काय? सोन्याचे भाव वाढण्याचं कारण हे आहे की जागतिक जे युद्ध आहे त्याच्यामध्ये सध्या हे भाव वाढण्याचं मेजर कारण आहे। कालच्या भावापेक्षा 83, 800 वगैरे भाव ते 600, आज 84, 600 भाव झालेले आहेत। आणि साधारणतः हे जेव्हा जेव्हा युद्धाचे म्हणजे वर्ल्ड वाईड होते याच्यामध्ये इन्फ्लेमेशन येतेच, भाव वाढल्या जातात आणि थ्रू आउट वर्ल्ड ही पोझिशन राहते। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट भाव वाढण्याचा, तर मागे लॉकडाऊनमध्ये किंवा जेव्हा रिसेशन डिमॉनिटायझेशन होतं त्याच्यानंतर रेट राईज झाला, त्याच्यानंतर परत रेट राईज, या सगळ्या गोष्टीमुळं एक तर सोनाराची कसरत आहे की कमीत कमी वजनाचा दागिना कसा तयार करायचा, आणि ते सुद्धा होऊन इतक्या रॅपिडली हे जे रेट राईज आहे, मी मागच्या 30-40 वर्षापासून मी स्वतः दुकानात काम करतो, हे जे रेट राईज आहे हे म्हणजे मागच्या कितीतरी वर्षापासूनचं हे मेजर रेट राईज आहे आत्ताच। निश्चित आपण बघायला गेलं तर जागतिक स्तरावर जे व्यापारीचे युद्ध छेडण्याचे चान्सेस दिसत आहेत, त्यामुळे हिंगोलीत सुद्धा याचे परिणाम दिसून येत आहेत। कालचे सोन्याचे भाव जर बघायला गेलं तर आणि आजच्या भावामध्ये डिफरन्स आहे, वाढलेले आहे। आणि एकंदरीत बघायला गेलं तर सोन्याचे भाव वाढल्यामुळे आता लग्न सराई येत आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसताना पाहायला मिळत आहे।